शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषानं 1 कोटींची फसवणूक झाल्याचं सध्या बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, सायबर पोलिसांनी या संदर्भात दोघांना बेड्या ठोकल्यात। अहिल्यानगर मधला हा प्रकार, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना आता सायबर पोलिसांनी अटक केली आणि या प्रकरणात जवळपास 1,10,80,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची ही फसवणूक करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि या प्रकरणी पोलीस सध्या तपास करतायत। दोघा जणांना सध्या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषानं जवळपास 1 कोटी रुपयांची ही फसवणूक झाली। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमर, आपण बघू शकतो खरं तर मोठी फसवणूक ही म्हणावी लागेल। सध्या पोलिसांनी दोघा जणांना या संदर्भात ताब्यात घेतलंय। अधिकच्या अपडेट्स? नक्कीच गौरी, अहिल्यानगरला शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी आता अटक केलेली आहे। या प्रकरणात 1,10,80,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस झाले असून भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचं आता प्राथमिक दृष्ट्या माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता सायबर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। मात्र फसवणूक झाल्याचे सुरुवातीला जे फिर्यादी आहेत त्यांनी स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेतली। मात्र कुठल्याही ठोस पुराव्याच्या आधारे किंवा कागदपत्राच्या आधारे कोणीही अशी जी गुंतवणूक आहे ती करू नये असंच आवाहन आता पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि सध्या सायबर पोलीस या घटनेचा पूर्ण तपास करत आहेत। कारण ज्या प्रकारे भारतीय स्थानिक जे आरोपी आहेत ते परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने आता पोलीस तपास करतायत। गौरी, नक्कीच उमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।